राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे, कारण महिना 7,000 रुपये, त्यासोबतच वर्षाला देवदर्शनासाठी किंवा महाराष्ट्र फिरण्यासाठी 15,000 रुपये अनुदान, त्यासोबतच 5 लाख रुपयापर्यंत मोफत आरोग्य उपचार अशा विविध सुविधा आता राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना देण्यासाठी ज्येष्ठ नागरिक योजना राज्यभरामध्ये सुरू करण्यात येणार आहे। आता या योजनेचा GR काय आहे, या योजनेचा अर्ज कसा करायचा, पात्रता काय असणार आहे, याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तसेच व्हिडिओमध्ये आपण हा GR देखील पाहणार आहोत, त्यामुळेच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असल्यास आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। चला आपण याचा राजपत्र, विधेयक अथवा शासन निर्णय काय म्हणतो ते लगेच पाहूया। तर मित्रांनो, हे महाराष्ट्र शासनचे राजपत्र तुम्ही पाहू शकता। आता हे राजपत्र कोणी दिलं आहे, यामध्ये नक्की माहिती काय सांगितली आहे, तसेच कोणत्या नागरिकांना नक्की हे 7,000 रुपये महिना दिले जाणार आहेत, याबाबतची माहिती आपण घेणार आहोत। तर हे बघा, या ठिकाणी महाराष्ट्राच्या आता जे पावसाळी अधिवेशन झाले, त्या पावसाळी अधिवेशनामध्ये हे राजपत्र असेल किंवा हे विधेयक असेल ते मांडलं गेलं आहे। यामध्ये बघा, प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानसभेत व महाराष्ट्र विधान परिषद सादर केलेली विधेयके। आता हे जे बिल असतं ते बिल पास होत असतं आणि ते पास झाल्यानंतर त्यामधून निर्णय घेऊन त्याचा एक शासन निर्णय जारी केला जातो आणि तो शासन निर्णय आल्यानंतर सदरील योजना राबवली जाते। आता या योजनेमध्ये काय लिहिलंय बघा, अ बिल टू प्रोव्हाइड सर्व्हिसेस अँड फॅसिलिटीज बाय स्टेट गव्हर्नमेंट टू सिनियर सिटीजन्स ऑफ द स्टेट, म्हणजेच की महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासनातर्फे सुविधा इत्यादी देण्याबाबतचा विधेयक असणार आहे, सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 72। ठीक आहे, आता या विधेयकास काय लिहिलंय बघा, या विधेयकास महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक सेवा सुविधा देण्याबाबत अधिनियम 2025 असे म्हणावे आणि तो तात्काळ अंमलात येणार। आता महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 5 जुलै 2025 म्हणजे 15 जुलै 2025 ला हा एक विधेयक म्हणा किंवा राजपत्र म्हणा हे मांडलं गेलंय। आता याची व्याख्या काय दिली आहे बघा, तर व्याख्यामध्ये काय सांगितलंय, इतरत्र काहीही असेल तरी ज्येष्ठ नागरिक म्हणजे महाराष्ट्रातील ज्या व्यक्तींचे, यामध्ये पुरुष अथवा महिला दोघी देखील आहेत, 65 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशी व्यक्ती, म्हणजेच की लक्षात घ्या, या योजनेअंतर्गत लाभार्थी कोण असणार आहे, तर ज्यांचे वय 65 वर्ष पूर्ण झाले आहे, मग ती महिला असेल किंवा पुरुष असेल तर त्यांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार आहे। आता राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासन खालील सोयी सुविधा त्वरित उपलब्ध करून देईल। कुठल्या कुठल्या सेवा सुविधा मिळणार आहेत, तर बघा, यामध्ये सर्वात महत्त्वाचा पहिला पॉइंट म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य म्हणून दरमहा 7,000 रुपये मानधन देण्यात येईल। त्यानंतर ज्येष्ठ नागरिक आजारी असल्यास त्यास 5 लाख रुपयांपर्यंत शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालयामार्फत मोफत सेवा देण्यात येईल। त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी 15,000 रुपयांपर्यंत अनुदान देखील देण्यात येणार। त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना वारस नसल्यास किंवा त्यांचा वारस सांभाळ करीत नसल्यास शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची व जेवणाची इत्यादी सर्व व्यवस्था। त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक टोल फ्री हेल्पलाईन देखील जारी करा। आता याचा उद्देश व कारणे काय असणार आहेत, तर बघा, महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे। अनेक ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे। काही ज्येष्ठ नागरिक निराधार अवस्थेत जीवन जगत आहेत। वृद्धपकाळात त्यांना विविध शारीरिक व्याधी जोडलेल्या असतात। आता औषधोपचार घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात आणि त्यांना कोणी आर्थिक मदत देखील करत नाही। अशा परिस्थितीत 70 वर्षावरील वृद्धांसाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री आयुष वय वंदना योजना, रेल्वे तर्फे 60 व त्यावरील वर्ष असलेल्या महिलांना रेल्वे तिकीट मध्ये 50% आणि 65 व त्यावरील वर्ष वय असलेल्या पुरुष प्रवाशांना 50% तिकिटामध्ये सवलत दिली आहे। राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ महिला व पुरुषांना तिकिटामध्ये 50% सवलत दिली आहे। ज्येष्ठ नागरिकांना वयाची अट वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळी आहे।
प्रस्तावित योजनांसाठी कमीत कमी 65 वर्ष व त्यावरील वर्ष वयाची अट असणे आवश्यक आहे. केंद्र व राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी आखलेल्या योजना अपुऱ्या आहेत. त्यामुळे शासनाने ज्येष्ठ नागरिकांना अधिक सोयी सवलती देण्यासाठी कायदेशीर तरतूद करणे हा विधेयकाचा मुख्य उद्देश आहे. म्हणून हे विधेयक प्रस्तावित करण्यात येत आहे. आता हे कुणी केलंय तर डॉक्टर राहुल वेद प्रकाश पाटील प्रभारी सदस्य अथवा आमदार आहेत, त्यांच्याद्वारे हे विधान भवनाला दिले आहे. आता याचे ज्यावेळी हे विधेयक पास होणार आहे आणि हे विधेयक पास झाल्यानंतर याचा शासन निर्णय जारी करण्यात येईल. त्यानंतर यामध्ये काय अटी व निकष आहेत याची माहिती मिळणार आहे आणि यासाठी फॉर्म देखील सुरू होणार आहेत. या योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. ही एक अत्यंत महत्त्वाची योजना असणार आहे, कारण यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना थेट आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. त्यासोबतच त्यांना 15,000 रुपयापर्यंत वार्षिक अनुदान महाराष्ट्र दर्शनासाठी असेल किंवा 5 लाख रुपयांपर्यंत त्यांना शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालयात मोफत आरोग्य सेवा अशा विविध बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळेच ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती व अपडेटसाठी आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.